आवाज येतोय का माझा अनन्या? हो. अरे वा, छान. सगळ्यांनी मस्त केलं प्रेझेंटेशन्स बरं का. काव्या आणि दिव्या दोघी जर सिमिलर ड्रेस घातला असता तर ओळखणंच अवघड आहे मला. मी पहिल्यांदाच बघतोय. पण सुंदर झालं तुमचे प्रेझेंटेशन्स, दोघींची गाणी छान झाली. आणि आता जे सांगितली की नाही कथा हिनी अनन्यानी गुढीपाडव्याची कशी काय प्रथा आहे, त्याच्या मागची भूमिका काय आहे, तर या सगळ्या गोष्टी ब्रेवली जर ऍक्सेप्ट करायच्या असतील तर त्याच्यासाठी आपण आता ऐकलं ते बिलीव्ह इन युअर सेल्फ असंच केलं पाहिजे. नाहीतर शक्यच नाहीये. इफ यू डोंट बिलीव्ह इन युअर सेल्फ इट इज इम्पॉसिबल. ओके नाही, आत्मविश्वास असं त्याला म्हटलं जातं. आणि असा विलक्षण आत्मविश्वास आपल्या भारतामध्ये अनेक ग्रेट पर्सनॅलिटीज होऊन गेल्या बरं का आज. आणि अशाच एका विलक्षण पर्सनॅलिटीची गोष्ट आपण ऐकणार आहोत. तुम्हाला आवडते का मला सांगा, नंतर सांगा केंद्र झाल्यावरती. पण मी स्क्रीन शेअर करतो, छान छान स्लाइड्स असतील त्या पण बघा, तुम्हाला त्याच्यावरनं काय समजतं ते. हा, एकच मिनिट द्या मला. मी माझ्या इथे फुल स्क्रीन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुरू करतो आणि मग पटकन स्क्रीन शेअर करून आपण गोष्टीकडे वळूया. मला फक्त सांगा कोणीतरी, हा स्क्रीन दिसायला लागली की. दिसती असं मी अज्युम करतो. हो. ओके, येस, थम्सअप मिळालंय मला, छान. तर आता ही जी गोष्ट आहे की नाही, सगळ्यांना झाशीची राणी माहिती असेल, हो की नाही? झाशीच्या राणीचं नाव ऐकलेलं आहे. तर ही जी झाशीची राणी, आणि जर नाव ऐकलं नसेल तर झाशीची राणी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये हा भाग आहे झाशी नावाचा. आणि तिथे एक 1857 साली खूप मोठं अपरायझिंग झालं. म्हणजे आपला जो सगळा भारत देश होता, तर भारत देश ब्रिटिशांच्या अंमलाखाली, शासनाखाली, म्हणजे ब्रिटिश रूल खाली आला होता. आणि त्या ब्रिटिशांविरुद्ध खूप ठिकाणाहून एकत्र उठाव झाला. म्हणजे त्याला सावरकरांनी स्वातंत्र्य समर असं म्हटलंय. तर त्याच्यामध्ये अनेक आपले जे क्रांतिकारक होते आणि जे योद्धे होते, त्यामध्ये एक जी योद्धा होती ती म्हणजे झाशीची जी राणी होती, मणिकर्णिका असं तिचं नाव होतं. एक पिक्चर आला होता, जो बघितला नसेल ना तर नक्की बघा, फार सुंदर आहे. तर अशा त्या मणिकर्णिके बरोबर, तिच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढणारी अशी जी तिची एक मैत्रीण पण म्हणा, तिची सल्लागार आणि सेनापती, दुर्गादल नावाचं तिने एक दल, दल म्हणजे काय, म्हणजे एक मोठं सैन्य उभं केलं होतं, सगळ्या मुलींचं सैन्य. आणि त्याची लीडर जी होती, कमांडर ऑफ दॅट आर्मी असं आपण म्हणू शकतो, ती म्हणजे ही झलकारी बाई होती. आणि त्या झलकारी बाई, झलकारी वगैरे नाव आपल्याला थोडंसं परिचयाचं नसतं, आपल्याला जरासं त्या मॉडर्न नाव आवडतात. पण ही झलकारी, आज तुम्ही तिची कथा ऐकली तुम्हाला असं वाटेल, की मला तर असं वाटून गेलं की ओ हो, माझ्या मुलीचं नाव पण झलकारी ठेवायला पाहिजे होतं. कदाचित आपल्याला परिचयाचं नाही येत म्हणून तेवढा आपल्याला अंदाज येत नाही. पण आपण तिची गोष्ट बघणार आहोत आज. फारच सुंदर गोष्ट आहे. तर ही, हिचा जन्म कुठे झाला, तर तिचा जन्म तुम्ही जर इथे मॅप बघितला की नाही, थोडंसं आपण गोष्टीमधनं छान छान आपल्या भारताच्या वेगवेगळ्या जागांची पण माहिती करून घेत असतो. तुम्ही स्क्रीनवर जर बघितलं तर इथे एक थोडासा ब्लॅक स्पॉट दिसेल बघा तुम्हाला, म्हणजे तो ॲरो आहे ऍक्च्युली. आणि त्यानंतर एक ब्ल्यू ॲरो आहे. तो जो ब्लॅक ॲरो आहे की नाही, तर हा सगळा रेड भाग आहे, तो सगळा उत्तर प्रदेश आहे. आणि त्या उत्तर प्रदेशला लागून जो आहे ते मध्य प्रदेश, तो यूपी आणि एमपी अशी बॉर्डर एकमेकांना, खूप मोठा भाग आहे तो बॉर्डरचा भाग आहे. आणि त्याच बॉर्डरवरती त्याला लागून असं जो थोडासा छोटा जो रेड आणि तिथे ॲरो असलेला भाग आहे, त्याला झाशी असं म्हटलं जातं. तर झाशी वॉज अ प्रिन्सली स्टेट. म्हणजे काय होतं, झाशीमध्ये एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये तिथे काही भाग होता आणि तो भाग बरीच लोक म्हणजे त्या ठिकाणी राहायची. आणि तिथे राज्य करणारी म्हणजे झाशीची राणी असं म्हटलं जातं. झाशीची जी राणी होती तिचं नाव मणिकर्णिका असं होतं, तिला झाशीची राणी असं पण म्हणायचे. तर हा तो झाशीचा भाग आहे. आणि ह्या झाशीच्या भागामध्ये तुम्ही जर खाली बघितलं तर एक भोजला नावाचं गाव आहे. आणि या भोजलाच्या गावामध्ये एक छोटंसं कुटुंब होतं, कोळी कुटुंब होतं. कोळी म्हणजे काय, मासेमारी करतात. तर आणि त्यांचा उदरनिर्वाह म्हणजे त्यांचं पोट भरण्यासाठी ते मासेमारी करतात, मासे पकडतात, ते विकतात आणि अशा पद्धतीने तो बिझनेस असतो त्यांचा. तर अशा त्या छोट्या कोळी फॅमिलीमध्ये, त्या भोसल्या गावामध्ये ही छोटीशी झलकारी जन्माला आली बरं का. आणि 22 नोव्हेंबर 1830, आता कधी चाललंय 2024, कधीची गोष्ट सांगतोय मी, 1830ची. एवढ्या जुन्या गोष्टीचं आपल्याला करायचं काय हो? कारण आपल्या भारताचा इतिहास आहे तो शाळांमधनं आलाच नाहीये, पुढे कधी येईल का माहिती पण नाही. थोडासा समजून घेतला पाहिजे. आपण आज ही गोष्ट सांगू शकतोय, मी तुम्ही ऐकू शकताय. आणि आपण स्वतंत्र भारतामध्ये
असे सहज वावरू शकतोय, त्या स्वातंत्र्यामागे अनेक लोकांनी खूप मोठं बलिदान दिलंय. आणि असं बलिदान दिलेले हे सगळे जे वीर योद्धे आहेत त्यांची कथा थोडीशी का थोडक्यात का होईना त्यांची नावं तर आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. म्हणून थोडंसं आपण ऐकून घ्यायचं, त्यामधनं इन्स्पायर होता आलं तर डेफिनेटली ग्रेट आहे. त्या इन्स्पिरेशन मधनं आपल्याला काही करता आला पुढे आपल्या देशासाठी, फॅन्टॅस्टिक, करायलाच म्हणजे तुम्ही सगळे, याच्यात काही शंकाच नाहीये. पण थोडासा हा भाग त्यामुळे आपण समजून घ्यायचा. तर असं उत्तर प्रदेशमधल्या झाशीमध्ये असलेल्या भोसल्या गावामध्ये ही छोटीशी 22 नोव्हेंबर 1830ला झलकारी नावाची मुलगी जन्माला आली. कोळी कुटुंब होतं. वडिलांचं नाव सदोबा सिंग होतं, आईचं नाव जमुना देवी होतं. आता ही मुलगी कशी होती, ती लहानच असताना, म्हणजे बघा बरं का, 3-4 इयर्सची असताना, 4 इयर्सची असताना तिच्या आईला अनफॉर्च्युनेटली देवाज्ञा झाली. म्हणजे काय, स्वर्गवास झाला. म्हणजे आई देवबाप्पाकडे गेली, वारली, असं झालं. आता गंमत अशी की ही झलकारी 4 वर्षाची असताना तिची आई गेली, आणि मनू म्हणजेच मणिकर्णिका तिची आई पण लहानपणी 4 वर्षाची असताना गेली होती. या दोघींमध्ये इतकं साम्य होतं, त्या दिसायला पण हुबहूब एकसारख्या होत्या. पुढे आपण थोडंसं बघणार आहोत. ती झलकारी ना अतिशय प्रतिभावान होती बरं का. आई गेली एवढ्या लहान वयात, तर बाबांनीच तिला मोठं केलं लहानाचं, पण ती इतकी स्वावलंबी होती, इतके गुण होते तिच्यामध्ये, ती सर्व गोष्टी ती तिच्या घर तर सांभाळायची. अगदी लहानपणापासून घरची सगळी कामं करायची, सर्व मोठ्यांना मदत करायची, जे जे पडेल ते करायची, अजिबात कंप्लेंट न करता करायची. आणि एवढंच नाही तर सगळ्या गुरांना, त्या काळी गुरं म्हणजे काय, गाई म्हशी घरी असायच्या, त्या गाई म्हशी दूध द्यायच्या, ते दूध विकलं जायचं. तर सगळ्या त्या गाई म्हशींना चरायला जंगलामध्ये पण घेऊन जायची. आणि एवढंच नाही तर इतकी ताकद होती तिच्या अंगात की जंगलामधनं जसं वाळलेलं लाकूड असतं की नाही, वाळलेली झाडं असतात, तर तेव्हा त्या सगळ्या वाळलेल्या झाडांचं लाकूड चूल पेटवण्यासाठी, घरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी तिथे सगळं फायरवूड असं त्याला म्हटलं जायचं, तर ते सगळं फायरवूड पण तोडून स्वतः कुऱ्हाडीने घेऊन यायची. म्हणजे तिच्या अंगात ताकद लहानपणापासूनच प्रचंड होती. आता गंमत अशी आली की थोडीशी मोठी असताना ही अशी हातामध्ये काठी असायची आणि कुऱ्हाड असायची, आणि या सगळ्या गाई म्हशींना घेऊन जायची. चरायला घेऊन गेली असताना एकदम त्यावेळेस जंगलामध्ये श्वापदं होती. श्वापदं म्हणजे काय, वाईल्ड अॅनिमल्स, हिंस्त्र श्वापदं म्हणजे डेंजरस वाईल्ड अॅनिमल्स, कार्निवोर्स. आणि हे अशी श्वापदं, त्यामध्ये एका बिबट्यानी म्हणजे लेपर्डनी सडनली अटॅक केला, हल्ला केला. हल्ला इतका पटकन झाला, पण ही झलकारी छोटी असून सुद्धा अतिशय अलर्ट होती, सजग होती. आणि तिला एकदम लक्षात आलं की हा बिबट्या हल्ला करतोय आपल्यावरती, आपल्या गाई वासरांवरती हल्ला करतोय. असं म्हणल्यानंतर काय होईल, समोरनं बिबट्या, वाघ वगैरे असं इतकं डेंजरस अॅनिमल आलं तर पळून जातो माणूस. पण ही तिने प्रतिकार केला, उभी राहिली, लढली त्या बिबट्याशी, आणि चक्क त्या हल्ला करणाऱ्या बिबट्याला ठार केलं. गावामध्ये ही गोष्ट एकदम वाऱ्यासारखी पसरली, आणि सगळ्यांना एकदम तिचं शौर्य आणि तिची ताकद आणि तिची चपळाई या सगळ्यांचंच कौतुक करायला लागले. झालं असं की हा प्रसंग होतोय तोवर एकदा ती अशीच गावातनं चाललेली असताना एक तिथे दुकानदार होता, आणि त्या दुकानदारावरती एका डाकूंच्या टोळीने हल्ला केला. लहान होती बरं का, काय फार मोठी होती असं नाहीये, तेव्हा 15-16 वर्षांचीच असेल. आणि तो हल्ला केलेला तिने बघितला. एवढे सगळे डाकू हातामध्ये कोयते, धारदार शस्त्र वगैरे करून मारायचा प्रयत्न करतायत त्या दुकानदाराला. ते दुकान आता फोडणार, सगळं लुटणार. त्याला मदतीला कोणी नाही तिथे आसपास, तर हिनी सरळ त्या सर्वांचा प्रतिकार केला. तिच्या हातामध्ये नेहमी ती कुऱ्हाड तर असायचीच, बरोबर लाठी पण ठेवायची, आणि त्यांनी प्रतिकार करून त्या सगळ्या डाकूंच्या टोळीला तिने पळवून लावलं. आणि असं इतकं विलक्षण ताकद, शौर्य आणि पराक्रम ती लहानपणापासूनच ही झलकारी गाजवत होती. तर झालं असं की गावामध्ये अर्थातच सगळ्यांना तिचं कौतुक, काळजी, तिच्यावर प्रेम सगळ्यांचंच होतं. आणि आता ह्याच्यासाठी वर शोधला पाहिजे. तिचं लग्नाचं वय झालं होतं, तर आता या झलकारीशी लग्न करणारा पण असा साधा सुद्धा कोणतरी तिला झेपणारच नाही त्याला ती. त्यामुळे तिचा नवरा पण कसा पाहिजे, शक्तिशाली, बलवान पाहिजे. आणि मग असाच पुरणपोरी नावाचा एक शूरवीर योद्धा जो होता, तो तिच्याशी लग्न करायला तयार झाला. आणि तिच्या वडिलांनी अतिशय छान पद्धतीने या झलकारीचं लग्न या पुरणपोरीशी लावून दिलं. आता गंमत म्हणजे हा जो पुरणपोरी होता तो म्हणजे झाशीच्या राणीच्या राज्यामध्ये, तिच्या सैन्यामध्ये एक सरदारकीचं पद त्याच्याकडे होतं, आणि तो सरदार होता. आणि तात्या टोपे आणि झाशीची राणी हिच्याबरोबर तो युद्धामध्ये सहभागी व्हायचा.
आणि असा तो प्रचंड शूरवीर होता. झालं असं की ह्या सगळ्या सैन्याला एक दिवस झाशीच्या राणीनी तिच्या किल्ल्यामध्ये, फोर्ट ऑफ झाशी असं आहे तिथे, किल्ला आहे तिथे, तर त्या किल्ल्यामध्ये आमंत्रण दिलं. तिथे राहायची ती राणी. आणि तिथे आमंत्रण दिल्यानंतर कशासाठी आमंत्रण होतं? गौरीपूजेचं आमंत्रण होतं. आणि गौरीपूजेने सर्वांना बोलवलं. त्याबरोबर आपापल्या पत्नी, सपत्नी क्या असंच आमंत्रण होतं. त्यामुळे पुरणपोळी तर गेलाच होता, तो माहितीच होता राणीला, तात्या टोपेंना, नानासाहेब पेशव्यांना, सर्वांना तो माहिती होता. पण त्याच्याबरोबर त्याची पत्नी पण गेली. आता झाशीची राणी सगळ्यांशी बोलत होती, सगळ्या स्त्रियांशी बोलत होती, स्त्रिया पूजा अर्चा करत होत्या, हळद कुंकू लावत होत्या. असं करता करता एकदम झाशीच्या राणीचं लक्ष गेलं ह्या झलकारीकडे. पण ही झलकारी हुबेहूब झाशीच्या राणी म्हणजे मणिकर्णिकेसारखी दिसायची. मग तिला एकदम कौतुक वाटलं. तिने थोडीशी चौकशी केली की कोण आहे ही, कुठनं आली आहे, काय करते. आणि तिथल्या गावकऱ्यांनी, आलेल्या लोकांनी हिच्या शौर्याच्या, ताकदीच्या, सौंदर्याच्या आणि त्याचबरोबर बुद्धिमत्तेच्या अनेक कथा झाशीच्या राणीला सांगितल्या. आणि झाशीच्या राणीने कौतुकाने तिला आपल्याकडे बोलवून घेतलं आणि म्हणाली की अगं, उद्यापासून तू दुर्गा दलामध्ये सामील हो. दुर्गा दल म्हणजे सर्व स्त्रियांचं, मुलींचं असं जे दल उभं केलं होतं, जे सैन्य उभं केलं होतं झाशीच्या राणीने. आणि झाशीची राणी स्वतः त्यांना ट्रेनिंग द्यायची शस्त्रास्त्रांचं. आणि असं जे दल होतं त्याच्यामध्ये हिला सामील करून घेतलं. आणि झालं हिचं शिक्षण, प्रशिक्षण त्या ठिकाणी शस्त्रास्त्रांचं फॉर्मली सुरू झालं. लाठीकाठी तिला येतच होती, कुऱ्हाड तिला येतच होती. आता तलवारबाजी, घोडेस्वारी, हत्ती कसा काबीज करायचा, चालवायचा, सैन्यावरती तुटून कसं पडायचं, पाहिजे त्यावेळेस माघार कशी घ्यायची, वेगवेगळ्या पद्धतीची युद्धनीती कशी असते, हे सगळं ती शिकायला सुरुवात केली. त्या दुर्गा दलामध्ये ती एक सैनिक म्हणून भरती झाली. प्रशिक्षण करून हळूहळू वेगवेगळ्या गोष्टी शिकून एका वेळेस ती त्या दुर्गा दलाची सेनापती बनली. म्हणजे इतकी विलक्षण ताकदवान हुशार ती होतीच की झपाट्याने ती वरती चढली. आणि एवढंच नाही तर सौंदर्य, सामर्थ्य, शौर्य, शालीनता असे अनेक गुण तिच्या अंगी असल्यामुळे झाशीच्या राणीने थोड्याच काळामध्ये तिला तिचा विशेष सल्लागार, वैयक्तिक सल्लागार, राज्याचा कारभार कसा चालवला पाहिजे यासाठी जी व्यक्ती सल्ला देते राणीला, त्या ठिकाणी त्या पदावरती तिची नियुक्ती केली. अशी दुर्गा दलाची सेनापती आणि झाशीच्या राणीची वैयक्तिक सल्लागार अशी झाली. आता तो काळ बघावर कमी म्हणला, थोडासा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. 1855, 1856 या काळामध्ये काय झालं, तर ह्या काळामध्ये ना ब्रिटिशांच्या विरोधात प्रचंड क्रोध निर्माण झाला होता सगळ्या भारत भूमीमध्ये. आणि हिंदू मुसलमान सगळेजणच क्रोधित झाले होते. सगळ्यांनाच ह्या लोकांना प्रचंड त्रास दिला होता ब्रिटिशांनी. भारत देश तर पुरता लुटला होता. ते तिथेच थांबले नव्हते. सगळ्या हिंदू मुसलमानांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला भाग पाडत होते. अनेक ठिकाणी बाटवाबाटवी चालली होती. वेगवेगळ्या पद्धतीचे अत्याचार केले होते. सैन्यामध्ये भरती करून घेतली तर सगळे अधिकारी गोरे असायचे, म्हणजे ब्रिटिश अधिकारी असायचे. आणि ह्या सगळ्या सैनिकांना प्रचंड त्रास द्यायचे, त्यांच्या परिवाराला त्रास द्यायचे, त्यांना पाहिजे तसे पैसे दिले जायचे नाही, त्यांना सुट्ट्या मिळायच्या नाही. हे फक्त सैन्याची एक प्रथा झाली होती. अशा अनंत ठिकाणी नोकऱ्यांमध्ये, जीवन व्यवहारामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने भारत देशाचं शोषण चाललं होतं. प्रचंड हालाकीत सगळेजण हा काळ काढत होते. आणि त्यावेळेस तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी आणि असे काही जण एकत्र आले आणि त्यांनी अख्ख्या भारत भूमीमध्ये असं स्वातंत्र्याचं वातावरण एकदम पेटवून सोडलं. आणि त्या सगळ्या ठिकाणी एकत्र क्रांती करू असं ठरलं. आता काय झालं होतं की एकीकडे ब्रिटिश हे सगळे जी राज्य होती, छोटी छोटी छोटी, म्हणजे अयोध्येचा नवाब होता, तिथे अयोध्येचं राज्य होतं, झाशीचं राज्य होतं, तसंच वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये अनेक ठिकाणी, दिल्लीमध्ये राज्य होतं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असलेले राजे किंवा त्या ठिकाणी असलेल्या संस्था, हा सगळ्या संस्था खालसा करायला सुरुवात केली. म्हणजे ब्रिटिश राज्यामध्ये काहीतरी फालतू कारणं द्यायची आणि त्यांना स्वतंत्र ऑपरेटच करून द्यायचं नाही. त्यांचा सगळा पैसा लुबाडायचा, त्यांचं सैन्य लुबाडायचं, त्यांची मालमत्ता लुबाडायची, त्यांचं असलेलं सगळं जे काय शस्त्रास्त्र लुबाडायची आणि ब्रिटिश सैन्यामध्ये ते दाखल करून घ्यायचं. ब्रिटिशांनी ते ब्रिटनला पळवून न्यायचं. असंच चाललं होतं. आणि ते सगळं करता करता ह्या सगळ्या काळामध्ये
म्युटिनी ऑफ 1857 असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, पण सावरकरांनी आपल्या त्याला 1857चं स्वातंत्र्य समर असं सांगितलं. आणि मंगल पांडे हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल, तर त्या ठिकाणी असं ठरलंच होतं की एकत्र उठाव करायचा सगळ्या सैन्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आणि कापून काढायचं ब्रिटिश सैन्य, आणि एका दिवसात खरं तर अख्खा भारत स्वतंत्र झाला असता. पण मंगल पांडेंकडनं ती आधीच चूक घडली. थोडी चूक म्हणजे काय, शेवटी क्रांती आहे, त्यामुळे त्या क्रांतीला तुम्ही किती वेळ, म्हणजे असं वातावरणच तापलेलं असतं, आणि त्यांनी गोळ्या घातल्या त्या ऑफिसरला, आणि त्या ठिकाणी हा एकत्र उठाव झाला. आणि ते झाल्यानंतर एकदमच सगळीकडे ही बातमी पोहोचली, आणि ही बातमी पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचं सैन्य ब्रिटिशांविरुद्ध उठाव करायला लागलं, आणि झाशीमध्ये ही बातमी आली, आणि झाशीच्या राणींनी एकदम झाशी स्वतंत्र आहे असं डिक्लेअर करून टाकलं, घोषित केलं. आणि 1857ला हे घडलं. 10 मे 1857 मीरठ किंवा मेरठ असं त्याला म्हटलं जातं, त्या ठिकाणी मंगल पांड्यांचा हा प्रसंग घडला, आणि मग भारतभर युद्ध सुरू झालं. आता हे झालेलं असताना लगेचच जसं स्वातंत्र्य झाशीचं डिक्लेअर केलं, घोषित केलं राणींनी, तसं ही राणी काय प्रतिकार करणार आपला, म्हणून आपलीच काही लोक होती आणि त्यातले काही बंडखोर होते आणि ते ब्रिटिशांना मिळाले होते, त्यांनी ससैन्य सशस्त्र हल्ला केला झाशीवर. आणि या हल्ल्याचा प्रतिकार या दुर्गादलाने केला. या दुर्गादलाचं नेतृत्व या झलकारीबाईंनी केलं, आणि प्रचंड शौर्य गाजवून तिने तो हल्ला सगळा परतवून लावला. अनेक लोकांना म्हणजे या बंडखोरांना ठार केलं जागीच, आणि झाशीचं स्वातंत्र्य टिकवून ठेवलं. थोडासाच काळ होता खरं तर झाशीच्या स्वातंत्र्याचा, म्हणजे त्या 1857च्या साधारणतः काय ऑगस्ट वगैरेच्या पिरियडमध्ये, मार्च ऑगस्ट मध्ये हे झालं असेल, आणि ऑगस्टचाच काळ होता. आणि तिकडनं थोडाच काळ 1858चा एक पुढचे 7-8 महिने स्वतंत्र होती झाशी. पण इतकं विलक्षण शौर्य त्या छोट्या काळामध्ये या दोघींनी गाजवलं ते काय विचारू नका. तर पहिला हल्ला परतवून लावला. पाठोपाठ ओरछा आणि दतिया अशा नावाच्या 2 जागा आहेत, त्या मध्य प्रदेशमध्ये येतात बहुधा, आणि त्या लागूनच आहेत झाशीला. आणि तिथे हे बंडखोर 2 अजून राजे होते, आणि त्यांना ही झाशी स्वतःसाठी पाहिजे होती, ब्रिटिशांना हे मिळाले होते. आणि अशी अनेक लोक आपली होती की जी ब्रिटिशांना, आज पण हा देशाला शापच आहे की आपलीच अनेक लोक आपल्या देशाविरोधात काम करत असतात. हे असं करू नये, पण आपल्याला समजलं तरी पाहिजे, आपण आपल्या राष्ट्रासाठी देशासाठी जमेल ते सर्व केलं पाहिजे. आपण श्रीराम प्रभूंची कहाणी ऐकलीच आहे, म्हणजे रसिका मावशीने सांगितली की त्याग आणि त्याच्यामध्ये चारित्र्य कशा पद्धतीने त्यांनी उभं केलं, शौर्य, पावित्र्य, शांती हा सर्व गुणांसहित रामराज्य निर्माण केलं. तर तसंच ही प्रेरणा, झाशीच्या राणीची प्रेरणा काय होती, श्रीराम प्रभू, दुर्गा हे सर्व दैवत होती यांची. आणि ह्याच्यामध्ये पाठोपाठ दुसरा हल्ला केला. तो दुसरा हल्ला पण या दुर्गादलांनी आणि त्यांच्याबरोबर झाशीचं जे उरलेलं सैन्य होतं त्या सैन्याने परतवून लावला, राणीनी पण आणि झलकारीबाईंनी तर विशेषच कर्तृत्व यात गाजवलं. आता हे सगळं झालं, आणि 1800 मी म्हटलं तसं 1857 ऑगस्ट 1857 टू मार्च 1858 झाशी स्वतंत्र होती. त्यावेळेस कोणी त्याच्यावरती हल्ला करू शकला नाही, पण ब्रिटिश दबा धरून बसलेच होते. आधी ब्रिटिशांचा डाव कसा असायचा की भारतीयांनाच म्हणजे इंडियन लोकांविरुद्ध पहिलं तर एकमेकांविरोधात करायचं आणि एकमेकांना मारामारी करून मरू दे, आणि मग आपण जायचं आणि जे टाळूवरचं लोणी असं म्हटलं जातं ते खायचं. पण हा बेत फसवला, चक्क फसला म्हणजे त्यांचा, आणि म्हणून ते आता वाट पाहत होते. आणि मग त्याच्यानंतर मार्च 1858 मध्ये एक हा ह्यूज रोज, त्याला ते ब्रिटिश सर ह्यूज रोज वगैरे म्हणतात, तो मोठा अधिकारी होता त्यांचा, आणि प्रचंड सैन्यासहित त्यांनी झाशीवरती हल्ला चढवला. आता 24 मार्च वाला वाटतं त्या तारखेला त्यांनी हल्ला चढवला, 24 मार्च, आणि 24 मार्च पासून 2 एप्रिल जबरदस्त अफाट युद्ध चाललं होतं. आणि झाशीचा किल्ला जो होता आणि अख्खी झाशी ही त्याला 1 इंचभर पण मिळत नव्हती. वेगवेगळ्या तुकड्यांसकट झाशीची राणी, झलकारीबाई, दुर्गादल हे सर्वजण ब्रिटिशांवरती तुटून पडत होते. झाशीमध्ये खरं तर मुठभर सैन्य होतं, ब्रिटिशांचा आवाका प्रचंड होता, पण हे सगळं, आणि ब्रिटिशांकडनं आपलीच लोक मूर्खासारखी लढत होती आपल्याच लोकांविरोधात. पण असं जरी असलं तरी ह्या दोघींनी हार मानली नव्हती. तात्या टोपे पण यांच्या बरोबर होते, नानासाहेब पेशव्यांनी पण कुमक दिली होती, आणि सगळेजण प्रतिकार करत होते.
पण आपल्या देशाला जणू काही शापच आहे, युगायुगांचा शाप आहे आणि फितुरी झाली. फितुरी म्हणजे काय? आपल्याच एका माणसानी म्हणजे झाशीची राणी जी होती त्या राणीच्याच एका सरदाराने फितुरी केली, म्हणजे ब्रिटिशांचं त्यांनी ऐकलं आणि एक जे अतिशय सुरक्षित असा जो दरवाजा होता किल्ल्याचा तो सरळ त्या ब्रिटिश सैन्याला उघडून दिला आणि सैन्य किल्ल्यामध्ये आत घुसलं. आणि जसं किल्ल्यामध्ये आज सैन्य घुसलं तसं आता त्या सैन्याला आटोक्यात आणणं, त्यांचा प्रतिकार करणं हा जवळजवळ अशक्यच झालं होतं. त्यामुळे आता झाशीचा किल्ला पडणार, झाशी पडणार हे निश्चितच होतं. आता अशा वेळेस या झलकारीबाईंनी, तुम्हाला जर शिवाजी महाराजांचं चरित्र माहिती असेल तर तेव्हा जेव्हा तो पन्हाळ्याचा वेढा होता तेव्हा त्याच्यापासून सुटताना शिवा काशीद शिवाजी महाराजांसारखाच दिसायचा. त्या शिवा काशीदनी हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा पेहराव केला, जिरोटोप घातला, त्यानंतर गळ्यामध्ये त्या पद्धतीचे मोतीचे हार माळा घातली, त्यांनी अंगरखा घेतला आणि पालखीमधनं सुसाट निघाला रात्री. आणि एका बाजूला शिवाजी महाराज विशाळगडाकडे पळत सुटले, दुसरीकडे हा शिवा काशीद गेला दुसऱ्या ऑपोजिट डिरेक्शन मध्ये. आणि खरं तर तो सिद्धी जोहरची लोक पहिले त्या शिवा काशीदच्या मागे लागली. आणि अशीच ही झलकारीबाई जी होती ते शिवा काशीदचंच उदाहरण जणू काही हिच्या डोळ्यासमोर असेल त्यावेळेस. आणि तिने पण झाशीच्या राणीसारखा पेहराव केला आणि ती सरळ आपलं सैन्य घेऊन, शस्त्र घेऊन ब्रिटिशांवर तुटून पडली. जणू काही ती झाशीची राणीच आहे असं ब्रिटिशांना वाटलं. आणि एकीकडनं किल्ल्याच्या मागच्या बाजूनी झाशीची राणी आपल्या मुलाला आणि काही ठराविक कुमक म्हणजे ठराविक सैन्य घेऊन आपल्या जवळचे तिकडनं ती पसार झाली. कारण झाशीची राणी जगणं हे अतिशय गरजेचं होतं, ती परत प्रतिकार करू शकेल. आणि त्यासाठी जसं बाजीप्रभूंनी खिंड लढवली, शिवा काशीदनी जसं आपल्या प्राणांची आहुती दिली, तसं झलकारीबाईंनी झाशीच्या राणीसाठी हा पराक्रम केला. आणि ब्रिटिशांनी तिला पकडलं आणि काय करू तुझं असा तिला प्रश्न विचारला. तेव्हा ती म्हणाली की फाशी दे मला, असं सरळ त्या रोजला तिने सांगितलं. तिचं सौंदर्य, तिची बुद्धिमत्ता, तिचं शौर्य, तिचा पराक्रम हे सगळं तो रोज बघत होता, ब्रिटिश अधिकारी बघत होते. आणि त्यांनी असं लिहून ठेवलंय, ते म्हटले की इफ ऑल इंडियन वुमेन आर लाईक दिस देन ब्रिटिश विल हॅव टू लिव्ह इंडिया व्हेरी शॉर्टली. ब्रिटिशांना भारतामध्ये राहणंच शक्य नाही, या स्त्रियाच सगळ्या मिळून ब्रिटिशांचा पराभव करतील, नेस्तनाबूत करतील. आणि अशी ही महापराक्रमी झलकारीबाई होती. तिचं स्मरण एप्रिल महिन्यामध्येच तिला फाशी देण्यात आली. त्यामुळे आज आपलं एप्रिलचं केंद्र आहे, त्या निमित्ताने आपण थोडंसं तिचं स्मरण करूया. तुम्हाला गोष्ट आवडली असेल असं मला वाटतं. जय हिंद, जय भारत.